बड़ी मम्मी क्या कर रहे तुम? खाने को दो ना मेरे को। मेरे लिए चाय बना रहे क्या? आता चहा बनवला होता मी. कोणाला? प्रिन्सला. हम्म. आता तुला पण बनवायचं आहे का? हा हाँ हाँ बनाओ ना. बनवू का? हाँ. हा तिकडे जा, जरा तिकडे जा, बनवते. चहा बनवते फ्रीजला. तुझी तर आभी पिया ना चहा. नहीं नहीं आता पिला चहा. नहीं नहीं. नाही नाही. काय रे? चहा बनवायला लागले ना. अहो हे लेकर घडी घडी चहाच्याच करतेत ना. काय करायचं मग? दिवसभर भाव काय चहा पाणी उभ्याला उभी मी असते हो भावायनो. उभ्याला उभी असते बघा. आता काय सांगू तुम्हाला. आता हे का ते हे आणल्या. चल दूध आणलंय त्याने तर मग तर बनव चहा. आता एवढं दूध असते तवा नाही. आणि आता म्हणते चहा बनव. पहिलं पण टाकलं होतं ना. पहिलं पण टाकलं होतं ना. आता हे माशेले ते मासे घेतलेत ना. मासे घेतले तर आम्हाला नाही करायचे. मी तर खातच नाहीये. मी पहिली खात होते पण आता नाही खात. हे साखर नाही टाकली रे चहात. मी पहिले खायचे पण आता खात नाहीये. तर म्हणलं आमच्यासाठी घे. तुम्ही म्हणलं बाई गुरुवार आहे आज. आणि घेतल्याच्या नंतर कळलंय मला पुरीला गुरुवार आहे. आता काय करायचं म्हणलं बाई. म्हणलं जाऊ दे दुसऱ्यांना तरी कशाला पापात पाडायचं. दुसऱ्यांना बी नको खायला देऊ नाही का. म्हणून म्हणलं आपलं त्याला मीठ मिरची लावून ठेवा. मीठ मिरची लावून ठेवा म्हणलं. म्हणून हे बघा बसले झटत. आता ह्याला चहा देते प्रिन्सला आणि त्याला लावते मीठ मिरची. आणि मग ते उद्या करायला होईन बघा बहिणींनो भावाईनो. मग ते उद्या करन. ए चहा झाला रे बाळा. प्रिन्स प्रिन्स ए अच्छी बात कर ना रे जरा. बोल ना काय आहे असं बोल. आवाज बी आहे नाही मला. काय बघा कसा करतो या. चला बाई चहा घे बरं. चालला काळा कुठून. धर धर बाबा लवकर. मी नाही का लय परेशान मध्ये आहे. लय माझ्या पाय दुखायला लागले बाबा. आता काय करून काय नाही. नुसते मला 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 करायचं माझ्या पाय. कुणाला सांगायचं आणि काय करायचं. जे आहे ते बरं म्हणायचं आणि चालायचं. धर बाबा चहा. काय पाहिजे द्यायले ना. मग देले चहा देले बाबा. चहा देले. धर घे. हा पोरग आपटलं बाहेर. पाऊस लय आला ना आता. कपडे धरले या. आता काय करणार. हे बघा कपडे धरले या. मला बी प्यायचं आहे परी. कसं मी खाल्ली या गोळी. आता गोळी खाल्ली म्हणून मी म्हणलं नको बाई मला नंतर पिईन मी. घे रे बाबा. हात कसा केलाय लांब व्हायलाय हात. धर पडन बर का तुझी मजा होईल. धरले का बघा कसं करते तर. हा त्यानेच मला इडच करून दिलंय. आणि तेव्हा का तेच तसा करतोय. काय समजतंय काय माहिती. हा स्वतः इडव मध्ये येईन ना स्वतः करन ना तेव्हा त्याला मजा येईन. मग आम्ही करते ना माझं त्याला काहीच वाटत नाहीये. त्याला वाटते जाऊ दे मोठी मम्मी करते या. आपण कशाला ध्यान द्यायचं आहे का नाही. तर मी बी आहे बघा. मी बी लय जिद्दी आहे बहिणींनो. हे आपलं आयडी बंद पडलं होतं ना. रोज रडत होते आणि त्याच्या माग लागले होते.
अरे मला करून दे रे, करून दे रे. मग कसं तरी त्याने म्हणायचं होतच नाही, होतच नाही, होतच नाही. मी म्हणलं नाही, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. मी असं लहान लेकरावनी जिद्द करून बसले होते. म्हणून होते त्याची मम्मी म्हणली अरे दे, नाही तर उगाचच मला तंग करत राहत्यात. दे त्यांचं बनवून. ते आपल्या इडवच्या नादी लागत येता. कारण बघा ना, खेळणं हातात दिल्यावर मला असं बोलली, जसं काय की माझ्या हातात खेळणं द्यायला लागली. या म्हणली दे दे म्हणते मम्मीला चालू करून कसं पण कर. हे तर नाही झालं तर एखाद्या दुकानमध्ये जा आणि हे हे चालू करायला लाव, कुठं तरी 200 रुपये देऊन, कोणाला तरी 200 रुपये दे आणि करून घे आयडी चालू त्यांचं. नाहीतर रोज उठून बसत्यान रडत. आता हे मशाले झालं आपलं, ते संपलं आपलं बोलणं. आता आपण माशीची बात करू. आता माशीची बात करू. हे बघा हे मासे घेतलेत बघा. घेत नव्हते मी तर जबरदस्तीनं त्या बाईनं देऊन गेली. म्हणले पैसे तशीच करते दरबारीनं. आणि मग पैसे द्यायचं, नंतर पैसे द्या करून 2-2 दिवसालाच यायचं. असं करते बघा. आधी गळ्यात घालते माझ्या कसं तरी, आणि मग माझं तर खाणं ना पिणं, आणि उगाच काय घ्या त्याला बसा झटत. मग मला लय टेन्शन येते. मग मी काय करते, केळ चपाती खाते, नाही तर दूध चपाती खाते थोडं तूप लावून शिनी. मग आता आपल्याला नाही, मी खात होते पहिली, पण काय माहिती मला आता नाही का माझं मनच उठलंय. मला नाही का लय मला नाराजीच झाली. त्या भावाच्या घरी गेले होते गेल्या वर्षी, म्हणजे 6-7 महिने झालं. तर नाही का मी काय म्हणायचे, भावाच्या घरी मी जातच नाही ना, तर ह्या बारीनं गेले होते. त्याच्या आधी बी गेले होते गेल्या वर्षी. आणि मग भाऊ माझा लय आणतंय खायला, लय आणतंय. मी कशी म्हणते आता भावाच्या घरी गेले ना, मी म्हणते आता भावाच्या घरी गेले ना मी लय खाईन, नाही का 4 दिवसांनी आधी म्हणते. तसं तर अचानकच जाते. उद्या जायचं म्हणता, आजच विचार होऊन पोरग म्हणते चल चल म्हणून मला घाईमध्ये नेतं या. आणि तिथं गेलं ना मी काय म्हणते आता मासे मटण हे ते लय खाईन. आणि मला नाही का काहीच नाही जमलं मला खायला. आणि मला नाही का लई तकलीफ झाली. आणि नाही का मग भावाला म्हणलं मला काय नको बाबा, मासं नको, ससं नको, मला काय नको. मला काय कर, मला ज्यूस आणून दे आणि फळ फ्रूट आणून दे, फळं आणून दे. चालू आहे का नाही रे? चालू आहे. हा तर मग अरे नाही दिसत, कुठं दिसतंय बघ. इथं आलं तर नाही दिसत. देख हात दिकराय, हात दिसायला लागलाय बघ, हात दिसायलाय बघ. बघा हात दाखवतोय मला. बोल ना रे मावशांना, मामाला मावशांना बोल. नाही मावशी मामाला बोल. बोल बड़ी मम्मी मच्छी नहीं खाती है, बोल ना. बड़े मी मच्छी नहीं खाती. अजून बस उतना ही. अरे क्या तुम खाते नहीं है? ऐसे हो गए, हड्डी हो गए, हड्डी. हड्डी. अरे हड्डी हो गए यार, खाओ यार. तुम कुछ खाते नहीं है, बैठते रहते बस ऐसे ही वीडियो देखते रहते, यूट्यूब की जानकारी. क्या तुम भी खाया करो, ऐसे तंदुरुस्त हो. बघा मग तर खाऊन पिऊन तंदुरुस्त व्हा. आता काय हो, कुठं काय खायला प्यायला. आणि मग भावाच्या घरी गेले तर मला तसं झालं. तर मग माझ्या भावाने लय आणलं होतं खायला, परी मला नाही जमलं खायला हो. तर माझ्या भावाने एवढं मोठं ज्यूसची बॉटल आणली भारीवाली. माझ्या भावाने एवढे मोठे संत्रे आणल्या, मोसंबी आणले, डाळिंब आणले, अजून काय आणलं बघा. म्हणजे नाही का जे मला आवडते ना ते आणलं, प्युरो आणले वाटतं, अजून ॲपल आणले. हो एवढं मोठं आणलं. आता काय सांगावं तुम्हाला, माझा भाऊ लई करतो. गेलं ना लय करतं हो. आणि माझा तेच भाऊ बिमार पडला हो, तेच भाऊ बिमार पडला माझा. तुम्हाला काय सांगू माझ्या भावा बहिणींनो, मला लय माझ्या भावाची याद आली ना, मला लय रडाई येते हो, लय रडाई येते मला. तुम्हाला काय सांगू, मी लय रडते. लांब आहे हो, मला परवाच नाही जमत. मला पायाचं तकलीफ आहे, पाय सुचतेत भिजतेत. जरा गाडीत बसलं असं मांडी घालून बसलं. आता इथंच बघा हळदी कुंकाला बसते तर माझे किती पाय दुखतात तुम्हाला माहिती आहे. किती नुसतं असं इकडून अशी करते. चला बहिणींनो
हे बघा आता हे मासे आणले तर खायचं नाही पुरलं गुरुवार आहे तर म्हणलं बाई सगळेजण उद्याच खाऊ द्या आता. हे बघा ही हळद आहे ह्याच्यामध्ये काळी मिरची पडली या. हे बघा हे हळद आहे, हे धना पावडर आहे, हे बघा हे मीठ आहे आणि हे बघा हे लाल मिरची आहे, हे बघा हे काळं तिखट आहे आणि हे बघा हे ते कसला घरकुल मसाला का काय ते आहे आणि हे बघा हे ते कोणता तरी आमच्या मुलीनं आणला होता मसाला ती आहे बघा. हे आता एवढं मसाले आता मी मिक्स करते. हे बघा मिक्स करते आणि नंतर नाही का सगळे माशांना लावून घेते आणि एक कढईमध्ये टाकून असेच ठेवते फ्रीज मध्ये आणि मग नाही का उद्या दोघी माझ्या सुना करत्याना मग उद्या सगळे खात्याना. कशाला उगाच अर्ध निर्ध तिला आवडते तर मग माझ्या दोन्ही सुना उद्या खात्याना. हो का आता करायला लागले बघा. हे बघा तव्यातच काढून ठेवते. पहिलं खात होते हो मी, आता काय माहिती हो मला असंच व्हायला लागले खायचं म्हणलं ना. आधी खायला घेते आणि नंतर काय होतंय असं वाटते नको खायला. ताटामध्ये पण मी घेते आणि नंतर म्हणते नको खायला. तर काय करणार तुम्ही सांगा. जाऊ दे सगळ्यांना आवडतेत ना ते खाते तर. माझ्या मुलांना पण आवडतेत पण आता ही इथला मुलगा खात नाहीये आणि ते दुसरा बी मुलगा तसंच करतोय. खातो म्हणतोय नाही खात. मग काय करणार मी तरी. तिकडे थांब रे मी तर लागले नाही का. मग आता जाऊ दे. आणि ते लहान लेकर तर खातच नाही तर. लहान लेकर खातच नाही तर. तरी ती बाई नाही का घेऊन जाच करते. बंद करा आता. चला ठेवते बहिणींनो.